तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मुरबाड मध्ये परत एकदा ऍक्सिडेंट झालाय ट्रकचा. लय बेकार झालाय, तुम्ही बघू शकता इकडे बघा. म्हणजे डायरेक्ट गटारीत पडले आणि आखी पब्लिक इथं जमले. पुणे पासिंगची गाडी MH12 बघू शकता. काय बोलते ते? अरे लय वाईट वाटते हे सर्व बघून, कारण की आपल्या मुरबाड मध्येच होतो हे सर्व. आता आपल्या मामाला विचारू, मामा काय बोलेल या गोष्टीवर. मी तर अगोदरच असं भविष्यवाणी केली होती का ह्या स्पॉटला ऍक्सिडेंट होणार आहे आणि नेमकी तेच झालं. हे मुरबाड प्रशासनाचे आणि मुरबाड नगर पंचायतीच्या मध्ये सगळी काही चुकी असेल. ड्रायव्हरला मी विचारले, माझ्या अकाउंटवर पण व्हिडिओ मी टाकले, त्यावर ड्रायव्हर बोलतो माझी काही चुकी नाही. कारण आपण बघू शकतो तुम्ही हा एवढा रुंदीकरण आहे गटाराचा, संरक्षण भिंत नाही, एक कठडा नाही, तर ऑब्व्हियसली ते ऍक्सिडेंट होणारच आहे. आता ऍक्सिडेंट झालाय तर मला वाटतं त्याच्यानंतर लगेच इथे काहीतरी ते आता करतील, म्हणजे अगोदर अपघात होणार आणि त्याच्यानंतर यांना काहीतरी त्याच्यानंतर हे करणार. बोला. बरोबर आहे का चुकीचं आहे? एकदम चुकीचं आहे भाई, एकदम चुकीचं आहे. कारण इथे अपघातांची साखळी मुरबाडमध्ये जास्त वाढत चालले. कुठेतरी या गोष्टीला रोग भेटली पाहिजे. एकदा गाडी दाखव भाई, आणि तो माल पण दाखव, लोडिंगचा माल पण त्या गाडीमध्ये. लोडिंगचा माल दाखव, लोडिंगचा माल दाखव. लोडिंगचा माल लय डेंजर आहे आणि एवढा वेट घेऊन जर तुम्ही जाता, जरा लक्ष द्यायला पाहिजे. आपले रस्ते बिस्ते चांगले केले पाहिजेत नाही का? तर असे ठेवले तर कसं चालेल भाई? तर आता या ड्रायव्हर काकांना भेटू आपण.